श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हाय नमस्कार. तर आम्हाला लातूरला जायला उशीर झाला आणि तिकडं बघा रडायला लागली होती आमची दिदूमाय. हाय सगळ्यांना. तर बघा इकडं रडू एक बार दोन बार होतंय. थोडं रडू येतंय, थोडं गप बसती आहे. मग आता आम्ही लातूरला निघालो हॉस्पिटलला दिदीला सोडण्यासाठी. हे बघा ते लातूर आहे. आता हॉस्पिटल पण आलोय आपण, लातूरला पण आला. आणि पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखवलीच मी लातूरला आलेलो. आणि आपल्याला आता दिदीला सोडून इथं गेली बघा. हे हॉस्पिटलमध्ये दिदी पोस्टिंग आहे दिदीची. तर मग आता आम्ही निघालो ताईच्या रूमला. परत आपल्याला ताईच्या रूमला जाऊन परत आणि तिथून आई पप्पाला घेऊन जायचे. आता आपण ताईच्या रूमकडे निघाला. तर ताईची रूम काय माहिती आहे पण लई ते गल्ली बोळ आहेत त्याच्या पै नाही गवसत. त्याच्यामुळं ताईला आम्ही रोडला ये म्हणून सांगितलं, म्हणजे तिथं उभारलं तर पटकन. तर रोडला येऊन उभारली ताई. परत तिला पण घेतलो आम्ही आणि आता ताईच्या रूमला निघालो आम्ही. आणि परत माझ्या माहेरी जायचे. परत आईला तेन घ्यायचे आणि आईला पप्पाला घ्यायचे. आणि परत आत्याचा कार्यक्रम आहे तर आत्याच्या कार्यक्रमाला पण जायचे. हाय, आत्ता चाललो आम्ही लातूरला ताईच्या रूमवर. आणि हे बघा हे लातूर आहे. इकडे ताई आहे, चहा वगैरे केली आहे. तर आम्हाला जेवायला अगोदर वाढली, म्हणजे आम्हीच घेतलो आणि जेवायला बनवून दिली आम्हाला. ताईचा सोमवार होता. मग आम्ही जेवण वगैरे पनीरची भाजी, मेथीची भाजी, चपाती, भात, वरण केलेला होता ताईंनी. आणि इकडं गरम गरम चपात्या पण करून दिली. आता आमचं जेवण होत आलंय. तर मस्तपैकी असं जेवण केलो आम्ही सगळ्यांनी बसून. आणि परत आता मेकअप तेन झालं आमचं. थोडं थोडं पावडर बिवडर लावलो. जेवण तर झालं. ताईचं काय सोमवार आहे, ताई जेवण वगैरे करणार नाही. आता किती वाजता करते काय माहीत. चला लाव. चला आता निघालो आम्ही. नीट बस मागं सरकून. तरी आता आम्ही निघालो. आता हे लातूर आहे. आता लातूरहून आपल्याला आता भातंगळीला जायचे. मांजरा नदीच्या बाजूलाच आहे माझं माहेर, तिथं जायचे आता. त्याच्यासाठी आपण निघालेलो आहोत. आणि हे रस्ता आहे बघा, बाबळगावला जाणारा रस्ता आहे हे. इकडं बाबळगाव आहे आणि तिकडं लातूरला पण जाते आणि नांदेड रोड पण येते. तर पुढं काय झालं होतं काय नाही मला काही माहिती नाही. पण कुण्या तर गाडीला धक्काबुक्की झाली असेल थोडीफार. जास्त काही नसन लागलं असं वाटतंय मला तर. तरी पण एका भैयाला विचारलं होतं आम्ही काय झाले म्हणून. त्याच्यापै बहुतेक काय तर झालेलंच आहे इथं, म्हणून तर एवढ्या गाड्या थांबल्या आता. आणि
गाड्या जर म्हणलं तर धक्काबुक्की तर होणारच. जसं काही आपलं घरात कसं भांड्याला भांडं लागतंयच, वाजतंयच, आवाज येतंयच, तसंच राहतंय हे पण. तरी पण होता होईल तेवढं तर ते सांभाळून चालवतात. तरी पण त्यांच्याकडून थोडीफार का होईना चूक घडते आहेच हातांनी. कुणाच्या डोळ्यात झोप राहते, कोणी कसं राहते, कोणी कसं राहतंय. ड्रायव्हर भावांचं काय सांगता नाही येत. होता होईल त्यांनी पण खूप जपत्यात, पण ते होणारी असली तर ते चुकत नसते आहे. मला तर असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. तर भरपूर अशी गर्दी झालेली आहे. तर आता आम्हाला पण जायला रस्ता नाही. तर विजयदादा आता तिकडं सोडून आता इकडून पाठीमागूनच ऑटो घेत आहे आमचा. आणि थोडंफार काही झालं तर गाड्या तर भरपूर थांबत्यातच. काय झालंय कुणालाही वाटतंय काय झालं असं वाटतंय. तर भरपूर अशी वाहनाची गर्दी होती. तर विजयदादांनी इकडून पाठीमागून काढला ऑटो. मग आता आम्ही ह्या साईडनंच निघालो. इकडं काय झालं होतं काय नाही आम्हाला बी तेवढं क्लिअर माहिती नाही. तर गाड्यांची तर भरपूर अशी गर्दी झाली. पण ते भैया म्हणत होते की थोडंफार लागलंय, जास्त काही नाही. आणि धक्काबुक्की तर चलतच राहते. सगळ्याला जीव प्याराच आहे, त्यांनी पण जपत्यात भरपूर. तर आता आम्ही निघालो. हे आहे मांजरा नदी, हे बघा. तर उशीर झाला होता त्याच्यामुळं आपण इथं नाही थांबलो. भरपूर असा उशीर झालता. परत आईला पप्पाला घ्यायचं होतं गावाकडं जाऊन. तर आता हे नांदेडला जायचा रस्ता आहे वरून. आणि आता आम्ही खालून चाललो इकडं. म्हणजे ह्या साईडला आपल्याला इकडं वळायचं आहे, त्याच्यामुळं आम्ही ह्या साईडनं खाली चाललो. आणि हा मोठा रस्ता आहे नांदेड, परत अहमदपूर, चाकूर ते रस्ता जातंय. मोठा रोड आहे तो. आता आपण इथं भरपूर असं खालून इकडल्या साईडला वळून आता माझ्या माहेरी जायचं आहे मला, आईला पप्पाला घ्यायला. परत मग आत्याचे ते गासाचं कार्यक्रम आहे 12-13 दिवसाचं, त्याच्यामुळं तिकडं पण जायचे. मग आता आईला पप्पा मी माझ्या माहेरी आलेली आहे. आणि हे माझं माहेर आहे. आणि हे मांजरा नदीच्या थोडंच अलीकडं आहे, मांजरा नदीच्या एकदम जवळ आहे. आणि हे माझं जन्म दिलेलं गाव, परत खेळल्यालं हिंडल्यालं फिरल्यालं माहेर म्हणजे वेगळाच, भरपूर वेगळा आनंद राहते बरं. एकत्र करणी बाजूला घ्या. तिकडे आहेत का बघ वहिनीकड, तिकडे आहेत का बघताय वहिनीकड. घरी एवढ्या मोठ्या मोठ्या पिशव्या असंच बांधून देऊ पार गुलायचा ग. इथल्या तर कुठं चालत नाही किराणा कॅरी बॅग आहे आई. असंच कुणाला काही बांधून देऊन पार त्याचा. ती बिका मावशी एक एवढं द्यायला का बर निघाले ममदापूरला आपल्या संग. मला म्हणायची चल 11च्या गाडीला. मी लेकरा बरा येणार म्हणलं तर मग घ्या बी येते माय म्हणायचे. का बोला येते म्हणा कसं तर काय नाही दाटन काय होय ना, कुठं लांब जायचे. का पाहिजे पिठाला पिशवी ह्याच्यातच भरू काही पिठाची चालते की. हा घे मोठ्या टिपात आहे बघ पीठ. मला बी पाठीकडे जाण्या नाही सगळं गावं सकाळ 9ला आली पिशवी कशाची नाही हे आहे कॅरी बॅग तिकडं
वहिनीकडे आहेत का बघ ग कॅरी बॅगा काय. चला मग आता पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय सगळ्यांना.